नमस्कार मंडळी, तर मी तेजू स्वागत करते तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर काल होती भागवत एकादशी। तर एकादशी निमित्त मी एक मूर्ती मागवली होती ऑनलाईन। तर त्याची स्थापना करून घेत होते। पण किती छान रूप आहे या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा। आणि माझ्याकडे पहिले देवघरात होती पण ती फुटली होती, तर मी दुसरी मागवली ऑनलाईन। तर म्हटलं आपल्या घरात पाहिजेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, आणि छान वाटतं असली की रोजची रोज देवपूजा वगैरे होती। तर पहा असं काही रूप दिसत होतं देवघराचं। आणखीन एक तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्हालाही आवडली का तेही सांगा। तर त्यानंतर आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये। तर हे हनुमानाचं मंदिर आहे आणि सगळे देव म्हणजे एकाच मंदिरात सगळे देवांचं दर्शन होतं आपल्याला। इकडे अशाच पद्धतीचे मंदिर असतं जम्मू काश्मीरमध्ये। तर लाडू पहा कशी प्रदक्षिणा घालते, तिने एक जणाचं पाहिलं होतं। तर सेम त्यांच्यासारखे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते। तिला असं देव मंदिरात गेला की नमस्कार करायचं, पाया पडायचं हे सांगावं नाही लागत। तर ती जल पण घेतलं तिने आणि प्रसादासाठी केळी पण स्वतःहून हाताने घेतली। तर मंदिरामध्ये एकादशी निमित्त भंडारा होता। तर असा काही प्रसाद होता मंदिरामध्ये। तर खूप छान होता। चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।